सरपंच सुदामराव नेवसे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आलो आहे कांबळेश्वरला. बघितलं ना त्या नीरा नदीचा कसला मोठा पूर आलेला आहे. पाणीच पाणी चोहीकडे, जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी चोहीकडे. इतका पाऊस झाला अहो, अनेक लोकांच्या शेतीचं नुकसान झालं. आणि हे बघितलं ना पाणी किती चाललं आहे. अहो या मंदिरापासून चाललं होतं, अगदी खडकाला भेगा पाडल्यात आणि जागोजागी खडकसुद्धा पाण्याने अगदी उघडला आहे. इतकं या पाण्याला इतकं स्पीड आहे की पाहिलं तर डोळं पांढरं होत्यात. बघा आता इकडची बेवाई पलीकडची, नुसतं जरी या पाण्याकडे पाहिलं तरी सुद्धा डोळं फिरतायत. भीतीदायक असं वातावरण निर्माण होतं आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे की या पूर परिस्थितीमध्ये कोणीही पाण्याजवळ जाऊ नये किंवा मग या नदीकाठी कुठेही जाऊ नये हे आवाहन केलं आहे. हे असतानासुद्धा दुर्घटना घडत आहेत. लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि पाण्याची मजा घेत आहेत. परंतु सोपं नाही. पाणी आणि अग्नी यापासून दूर राहिलं तर बरोबर का. त्यामुळं कुणीही या नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. पावसाळी वातावरण असताना कुठेही बाहेर फिरण्यासाठी पडू नये. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो. बघा पाण्याला गती किती आहे, जबरदस्त. तरीही हे जरी इतकं पाणी आता एक इकडं खडकावरून आले बघा, इतकं जरी हे पाणी वाटत असलं तरीसुद्धा पावसाचं प्रमाण थोडंसं आता कमी झालेलं आहे. तरीसुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त आहे. या खडकावरून चाललेलं होतं, कमी झालेलं आहे जरा. परंतु कमी जरी झालं तरी हे जास्तच आहे, म्हणजे सोपं नाही आहे. त्याच्यामुळं पावसाळी वातावरणामध्ये कुठंही नदीकाठी उतरण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याची मजा घेण्याचा प्रयत्न करू नये. मजा ही सजा ठरेल असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मच्छीमार बांधवांनाही कसल्याही प्रकारचं धाडस करू नये. मच्छी पकडण्याचा कुठल्याही प्रकारचं धाडस करू नये. कारण का अशा अनेक दुर्घटना झालेल्या आहेत. बोट उलटलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये या प्रवाह इतका जोराचा आहे, गतिमान आहे, त्याच्यामध्ये वाहून जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. आपल्या जीव महत्त्वाचा आहे. जीव सांभाळावा, कारण जीव आहे तर सगळं आहे. या गतीमुळं, जबरदस्त गती असल्यामुळं लाटाही फेसाळत आहेत. बघा लाटा धडकत आहेत या खडकांना.